नमस्कार. आपण पाहतात अभिजात मराठी. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC ची नवीन जाहिरात आलेली आहे मित्रांनो. मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र आणि प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, गट ब, ग्रुप बीच्या सेकंड रँकमधल्या ह्या ज्या पोस्ट असतात त्या क्लास 2 अधिकाऱ्याच्या हे पोस्ट असतात. महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब या संवर्गातील एकूण 132 पदाच्या उमेदवाराकरिता भरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्हता प्राप्त उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. पदसंख्या आहे 132. भरावयाच्या पदाचं सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे. चला पाहूयात काय आहे आरक्षणाचा तपशील. एकूण पदे आहेत 17. अनुसूचित जातीसाठी, अनुसूचित जमातीसाठी 8 पदे, विमुक्त जातीसाठी 5 पदे, भटक्या जमातीसाठी ब 3 पदे, भटक्या जमाती क 5 पदे, भटक्या जमाती ड साठी 3 पदे, मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गासाठी 3, 6 आणि शैक्षणिक मागास वर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग 13 पदे, अति दुर्गम घटकासाठी 13 पदे, इतर मागासवर्गीयासाठी 24, एकूण आरक्षित 14 पदे, राखीव खुला 38 पदे, 132 पदे असे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी महिलांसाठी जे पदे आहेत ते महिलांसाठी 86 पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत. खेळाडू सर्वसाधारण 86 पदे आहेत. महिलांसाठी मित्रांनो 40 पदे आहेत. खेळाडूसाठी या ठिकाणी 6 पदे रिक्त आहेत. या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेले आपण संवर्ग आपण या ठिकाणी पाहिला. सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षणाबाबतीत आपण या ठिकाणी माहिती पाहिली. अनाथसाठी 1 पद या ठिकाणी आरक्षित आहे मित्रांनो. चला यानंतर दिव्यांगासाठी 5 पदे आरक्षित आहेत. आपण पाहत असताल अल्पदृष्टीसाठी 2 पदे, अंधासाठी 2 पदे, कर्णबधिरतेसाठी एकूण 3 पदे, दुर्बलता ऐकू येण्यातील दुर्बलता जी आहे त्याच्यासाठी 1 पद या ठिकाणी राखून ठेवलेलं आहे. असे हे सर्व 5 पदे दिव्यांगासाठी आहेत. चला पुढील जाहिरात. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज सादर करायचा जो कालावधी आहे तो अर्ज सादर करायचा कालावधी 25 सप्टेंबर 2025 आज रोजी या ठिकाणी 2 वाजल्यापासून सुरू होत आहे. तर 15 ऑक्टोबर 2025 रात्री 11:59 हे चालू असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रात्री 11:59 असेल. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे, प्रत घेण्याचा जो दिनांक आहे तो 17 ऑक्टोबर 2025 11:59 हे सुरू असणार आहे. चला, चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 18 ऑक्टोबर 2025 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये त्या ठिकाणी सादर करावं लागेल. पदसंख्या आरक्षणा संदर्भात सर्वसाधारण तरतुदी काय आहेत? भरावयाच्या उपरोक्त विषयी पदाचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाच्या मागणी पत्रानुसार तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. शासनाकडून पदसंख्या आरक्षणामध्ये बदल प्राप्त झाल्यास याबाबतची माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. विविध मागास प्रवर्ग, महिला, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादीसाठी सामाजिक समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसारच राहील. भटक्या जमाती, विमुक्त जमाती अ, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, इतर मागास वर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारासाठी ते समाजातील उन्नत व प्रगत गटात मोडत नाहीत. म्हणजेच नॉन क्रिमिनल आपल्याला या ठिकाणी वैध नॉन क्रिमिनल सदरच्या तारखेस सदरील आवश्यक आहे, सादर करणे आवश्यक आहे. आपल्याला या ठिकाणी दुसरा जो पॉईंट दिलेला आहे दिनांक 4 मे 2023 अन्वये विहित कार्यपद्धतीनुसार महिलांचं आरक्षण या ठिकाणी महिला आरक्षण बाबतीत नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट देण्यात आलेली आहे. त्यांनीही या ठिकाणी नॉन क्रिमिनल काढायचं आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना संबंधित मागास प्रवर्ग, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग या ठिकाणी त्यांच्या विहित नमुन्यात नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे तरतुदी त्या ठिकाणी लागू राहतील. महिलांच्या आरक्षित पदाकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावायचा आहे. अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी डोमेसियल आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळून इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन क्रिमिनल मोडत असल्याचा स्पष्टपणे दावा करण्यास आवश्यक आहे. चला, नंतर या ठिकाणी
विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड प्रवर्गासाठी आरक्षित असलेले पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल। अर्ज करताना एखादी जात जमात शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याची घोषित केली असल्यास सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल तर संबंधित जात जमातीचे उमेदवार आरक्षणासाठी दाव्यासाठी पात्र असतील। नॉन क्रिमिनल गरजेचं आहे। अनुसूचित जमाती अनुसूचित जाती सोडल्या तर इतर सर्व जातींसाठी नॉन क्रिमिनल गरजेचं आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील EWS उमेदवाराकरता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग या ठिकाणी प्रस्तुत संवर्गाकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी सन 2025-26 या आर्थिक वर्षाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल EWS असंही त्याला म्हटलं जातं, ते सादर करणं या ठिकाणी गरजेचं आहे। प्रस्तुत संवर्गाकरिता 2025-26 या आर्थिक वर्षाच्या उन्नत व प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, अर्थात नॉन क्रिमिनल। चला सुरुवातीला वेतन श्रेणी आपण जाणून घेणार आहोत। S17 रुपये 47,600 ते रुपये 1,51,100 या अनुमानानुसार अनुज्ञेय भत्ते आपल्याला मिळणार आहेत। चांगलं पेमेंट आहे। चला 15 ऑक्टोबर 2025 स्वीकारण्याचा अंतिम दिनांकास आपल्याला वयोमर्यादा पात्रता भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा मागासवर्गीयासाठी आर्थिक दुर्गम घटकासाठी 18 किमान 18 आराखीव खुला 38 मागासवर्गीय अतिदुर्गम घटकासाठी अनाथसाठी 43 आराखीव खुलासाठी 43 मागासवर्गीयासाठी अतिदुर्गम अनाथ यांच्यासाठी 43 माजी सैनिक कमाल वय हे कमाल वय आहे मित्रांनो। इकडलं वय कमाल आहे आणि किमान 18 आहे। चला यानंतर पुढे चलूयात। मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग अनाथ खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील। शैक्षणिक अर्हता काय आहे? शैक्षणिक अर्हता हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन डिप्लोमा इन इंजिनिअरिंग और टेक्निकल ॲट लिस्ट इन सेकंड क्लास। सेकंड क्लासमध्ये आपण इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा या ठिकाणी उत्तीर्ण इंजिनिअरिंग डिप्लोमा पॉलिटेक्निक किंवा टेक्नॉलॉजी ॲट लिस्ट सेकंड क्लासमध्ये आपण या ठिकाणी उत्तीर्ण पाहिजे। कुठलं एज्युकेशन? मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन डिप्लोमा इंजिनिअरिंग कुठलीही डिप्लोमा आपल्याला चालणार आहे। यानंतर पुढे अनुभव आपल्याला खूप गरजेचा आहे आणि अनुभव त्याच ठिकाणी विचारलेला आहे। वर्क एक्सपिरियन्सेस फॉर प्रोफेशनल और टीचिंग और ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कार्ड of not less than 2 years after possessing of a degree, b not less than 6 years after possessing a diploma in the government of semi-government or private established any corporation of any other institute। या ठिकाणी 2 वर्षाचा डिप्लोमा किंवा 2 years देन आफ्टर पासिंग अ डिग्री म्हटलं म्हणजे या ठिकाणी तुमची डिग्री झाल्यानंतरचं तुम्हाला 2 वर्षाचा डिप्लोमा किंवा 6 वर्ष डिप्लोमा 6 year आफ्टर पासिंग डिप्लोमा इन द गव्हर्नमेंट 6 वर्षाचा गव्हर्नमेंटचा डिप्लोमा किंवा गव्हर्नमेंटचा अनुभव किंवा प्रायव्हेटचा अनुभव या ठिकाणी आपल्याला जोडायचा आहे। चला प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकात संबंधित शैक्षणिक अर्हता अनुभव धारण करणे आवश्यक आहे। अनुभवाच्या दाव्यानुसार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विविध स्वरूपाचे दावे करताना अथवा दावे अद्ययावत करताना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अनुभवाच्या दाव्यानुसार पात्र होणाऱ्या उमेदवाराने नेचर ऑफ जॉब प्रोफेशनल और टीचिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असे नमूद करणे अनिवार्य आहे। त्याशिवाय ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज स्वीकार होऊ शकत नाही। आपल्याकडे अनुभव असेल तर नेचर ऑफ जॉब असं त्या ठिकाणी आपल्याला टाकावं लागेल। प्रोफेशनल और टीचिंग और ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असे नमूद करणे त्या ठिकाणी आवश्यक आहे। चला खूप डिटेल जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत। कर्तव्य व जबाबदाऱ्या प्रस्तुत विषयनिहाय पदाचे कर्तव्य व जबाबदाऱ्या तपशील आयोगाच्या आपल्या संकेतस्थळावर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। निवड प्रक्रिया प्रस्तुत जाहिरात प्रक्रियेत शैक्षणिक अर्हता अनुभव इत्यादी अर्हता किमान असू शकते। किमान अर्हता धारण केलेली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलवण्याकरता पात्र असणार नाही। कमीत कमी जर आपल्याकडे पात्रता असेल तर आपल्याला मुलाखतीस पात्र असणार नाहीत। जाहिरातीत अनुसरून पात्र अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणपत्रापेक्षा जास्त असेल। अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांना मुलाखतीस घेणे सोयीस्कर नसल्यामुळे मुलाखतीसाठी उमेदवाराची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवाराची संख्या मर्यादित करण्यात येईल। चाळणी परीक्षा आहे मित्रांनो। अर्ज करण्याची पद्धत अर्ज करण्याचे सादर टप्पे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विहित पद्धतीने नोंदणी करून खाते
प्रोफाईल तयार करून घेणे महत्त्वाचे आहे. KYC नंतर KYC करून घेणे महत्त्वाचे आहे. प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्याच्या अनुषंगाने उमेदवाराची पात्रता आजमावल्यानंतर चेक एलिजिबिलिटी जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील प्रमाणपत्रे लागू असलेली अपलोड करावी लागतील. काय काय कागदपत्रे आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावी लागतील हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. अर्जातील नावाचा पुरावा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता या ठिकाणी PDF आपल्याला करायचा आहे. वयाचा पुरावा, सामाजिक अर्हता इत्यादीचा पुरावा, सही सामाजिक मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा, वैध नॉन क्रिमिलियर, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास दिव्यांगाचं सर्टिफिकेट, पात्र माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा, अनाथ आरक्षणाकरता पुरावा, खेळाडू आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा, महिला मागासवर्गीय अतिदुर्गम घटक खेळाडू दिव्यांग अनाथ माजी सैनिक आरक्षणाचा दावा, SSC नावात पुरावा, नावात बदल झाला असल्यास त्याचा पुरावा. चला पुढे नंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्रक, विहित अनुभवाचा पुरावा. उपरोक्त प्रमाणपत्र आपल्या संकेतस्थळावर उमेदवाराने सर्वसाधारण सूचना प्रकरण या क्रमांकात 4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे अनिवार्य आहे. अशा प्रकारची जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत. सर्व अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल. अर्ज सादर करण्याच्या संकेतस्थळावर आपल्याला ही लिंक आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. शुल्क या ठिकाणी हा राखीवसाठी 700 शुल्क आपल्याला या ठिकाणी आपण पाहत आहोत. शुल्क अराखीवसाठी या ठिकाणी आहे 719 रुपये. 719 रुपये या ठिकाणी. मागासवर्गीयासाठी 449 रुपये. उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय अतिरिक्त राहतील. परीक्षा शुल्क ना परतावा असेल, नॉन रिफंडेबल असेल. अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर सबमिट अँड पे फीस बटन क्लिक केल्यानंतर किंवा मुख्य परीक्षेवरील माझे खाते या स्तरावरील अर्ज केलेल्या पदातील फीस नॉन पेड अशी सद्यस्थिती लिहिलेल्या जाहिरातीतील पदे समोरील पे नाऊ या लिंकवर क्लिक करून आपण फॉर्म भरू शकता. ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे आपल्याला शुल्क त्या ठिकाणी अदा करायचे आहे. चला यानंतर आपण अशा प्रकारची जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत. सेवा पुरुषोत्तर शर्ती, नियुक्त केलेल्या व्यक्तीस अर्हता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. या पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीने निर्धारित केलेली विभागीय परीक्षा पास होणे, परीक्षा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. नंतर 2 विभागीय परीक्षा हिंदी मराठी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर्ण झालेली नसेल किंवा त्याला परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळालेली नसेल तर त्याने सदर परीक्षा ही उत्तीर्ण व्हावी लागेल. असा या ठिकाणी आपण ही जाहिरात पाहत आहोत. 8 जानेवारी 2018, 16 जुलै 2018 अथवा महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनाने वेळोवेळी विहित केलेली संगणक MSCIT हे प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे. अशी ही डिटेल जाहिरात आपण मित्रांनो या ठिकाणी पाहिली. यानंतर ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती 24 सप्टेंबर 2025. उपसचिव जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.